घालूया आणि स्वतःला त्रिक्याच्या नावाने अभिषेक करूया. पिता पुत्र पवित्र आत्म्याच्या नावे. यावेळेला आजची सुरुवातीची प्रार्थना ब्रदर शीतल करतील. हॅलो, असं प्रार्थना करूया. पवित्र अति पवित्र सेनांच्या सेनाधीश प्रभू परमेश्वर, प्रभू येशू आमच्या देवा, तुझी स्तुती करतो, तुला धन्यवाद देतो, तुझ्या आभार मानतो. प्रभू, आज या गोड शपथद्वारे मग प्रत्येकाला तू तुझ्या पवित्रतेने एकत्रित केलास, तुझ्या आत्म्याने भरण्यासाठी, तुझ्या सामर्थ्याने परिपूर्ण करण्यासाठी आम्ही तुझे उपकार मानतो, तुझी स्तुती करतो, तुला धन्यवाद देतो. प्रभू परमेश्वर, आजची सर्व आराधना वचन तुझ्या सामर्थ्याला वैभव हातामध्ये येतो. माझ्या तू तुझ्या आत्म्याच्या सामर्थ्याने चालवतो. प्रभू, तुझं वचन म्हणतं की अहो दुःखी हो भाराक्रांत जन हो, तुम्ही सर्वजण मजकडे या, म्हणजे मी तो मास विसावा दे. आम्ही तुझी स्तुती करतो, तुला धन्यवाद देतो, तुझे आभार मानतो. माझ्या देव प्रभू, जे लोक हे वचन ऐकत आहेत त्या प्रत्येकाला तू तुझ्या आत्म्याच्या सामर्थ्याने आशीर्वाद दे. नंतर प्रभू येशू ख्रिस्ताच्या गोड परिणामात मागतो म्हणून पित्या, आमेन. यावेळेला आपल्याला आपण स्तुती करत परमेश्वराच्या सानिध्यामध्ये जाऊया. कारण आपल्या जीवनामध्ये अनेक वेळेला अतिशय आनंदमय दिवस असतो, कधी कधी अतिशय दुःखाचा दिवस असतो. परंतु जर येशू आहे तर आपल्या जीवनामध्ये फक्त आनंदाचा दिवस असेल, दुःख कधीही नसणार नाही. आपण सर्वजण आनंद आणि उत्साहाने या गीताद्वारे परमेश्वराची स्तुती करत आपण त्याच्या सानिध्यामध्ये जाऊया. जीवनाच्या सागरात सुका दुःखाची लाट, जीवनाच्या सागरात सुका दुःखाची लाट, नाव माझी डोलते पाण्यावरी, नाव माझी डोलते पाण्यावरी. जीवनाच्या सागरात सुका दुःखाची लाट, जीवनाच्या सागरात सुका दुःखाची लाट, नाव माझी डोलते पाण्यावरी, नाव माझी डोलते पाण्यावरी, नाव माझी डोलते पाण्यावरी, नाव माझी डोलते पाण्यावरी, नाव माझी डोलते पाण्यावर, नाव माझी डोलते पाण्यावर. जीवनाच्या सागरात सुका दुःखाची लाट, नाव माझी डोलते पाण्यावरी, नाव माझी कधी संतांनी वारा येतो, धक्का हृदयाला मारून जातो. पडे दुःखाचा डोंगर डोईवरी, पडे दुःखाचा डोंगर डोईवरी, नाव माझी डोलते पाण्यावरी, नाव माझी डोलते पाण्यावरी. जीवनाच्या सागरात सुका दुःखाची लाट, जीवनाच्या सागरात सुका दुःखाची लाट, नाव माझी डोलते पाण्यावरी, नाव माझी डोलते पाण्यावरी. कधी दुःखाला येते भरती, कधी सुखाला लागे गोटी, येते संकट चालून लाटावरी, नाव माझी डोलते पाण्यावरी, नाव माझी जीवनाच्या
सुखा दुखाची लाट, जीवनाच्या सागरात सुखा दुखाची लाट, नाव माझी डोलते पाण्यावरती, नाव माझी डोलते पाण्यावरती, माझ्या नावेत येशू असता मला नाही कशाची चिंता, माझ्या नावेत येशू असता मला नाही कशाची चिंता, आहे सुखानो माझे त्याच्या हाती, आहे सुखानो माझे त्याच्या हाती, नाव माझी डोलते पाण्यावरती, नाव माझी डोलते पाण्यावरती, जीवनाच्या सागरात सुखा दुखाची लाट, जीवनाच्या सागरात सुखा दुखाची लाट, नाव माझी डोलते पाण्यावरती, 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 नाव माझी डोलते पाण्यावरती. Hallelujah. 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 Amen. 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 यावेळेला आपण प्रार्थना करूया. हे पवित्र सेनाधीश प्रभू परमेश्वरा, हा सुंदर दिवस तू आमच्या आयुष्याला जोडलेला आहे. प्रभू, ही तुझी दया, ही तुझी कृपा, ही तुझं प्रेम आहे, जो तू आम्हाला हा सुंदर दिवस आणि या दिवसाची ही वेळ तू दिलेला आहे. आम्ही सर्वजण एक कुटुंब होऊन तुझ्या पवित्र चरणी यावं आणि तुझी स्तुती, आराधना आणि भक्ती करावी. कारण प्रभू, तुझं वचन म्हणतो, विश्वासणाऱ्याच्या स्तवनामध्ये तू वसणारा तो पवित्र परमेश्वर आहेस. आणि यावेळेला आम्ही सर्व तुझे विश्वासणारे प्रभू, तुझ्या नावाने एकत्रित आहोत.
आणि आम्ही तुझी स्तुती आणि भक्ती केलेली आहे आणि यामध्ये तू यावेळेला आमच्यामध्ये हजर आहेस. म्हणून आम्ही तुला धन्यवाद धन्यवाद आणि धन्यवाद देतो. यावेळेला माझ्या देवा, आज तू तुझ्या पवित्र वाणी आणि वचनाद्वारे आम्हा प्रत्येकाशी बोल. कारण तुझी वचन मनाच्या रुचीपेक्षा गोड आहे आणि आमच्या जीवनासाठी तो प्रकाश आणि आमच्या पावलासाठी तो दिवा आहे प्रभू. म्हणून तू बोल माझ्या देवा. तू बोलत असताना ते ऐकणारे कान आम्हाला दे, समजणारी बुद्धिमत्ता दे प्रभू. ते समजत असताना त्याप्रमाणे वागणं, चालणं, राहणं आणि त्या विश्वासामध्ये वाढून तुझं साक्षी या जगात बनण्याकरिता तो अभिषेक आम्हाला दे. त्यापुढील सर्व वेळ आम्ही तुझ्या हाती देतो. तुझ्या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने ते चालव. आमीन आमीन आणि आमीन. हालेलुया 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 हालेलुया. प्रियानो, तुम्हा सर्वांना शुभ सकाळ. आज जर बघितलं, पुनरुत्थानानंतर जर हा 5वा रविवार आहे आणि पुनरुत्थानाला धरून हा 6वा रविवार होतो. कितवा? 6वा रविवार. आणि गेले 10 रविवार झाले असतील, 9 ते 10, की आपण सर्वजण लॉकडाऊन मध्ये आहोत. कशामध्ये आहोत? लॉकडाऊन मध्ये आहोत. आणि प्रियानो, हा जो लॉकडाऊन जो आहे तो या जगाचा अधिपती त्यानं रचलेला एक षडयंत्र आहे. आणि पहा, कारण या लॉकडाऊनमुळे जे आपण आठवड्यातून एक दिवस, तो म्हणजे साबत, ज्याला रविवार म्हटला जातो, आणि एक दिवशी आपण सर्वजण परमेश्वराच्या उपासनेच्या मंदिरामध्ये एकत्र जमतो. आणि बघा, जेव्हा रविवार येतो तो आपल्यासाठी एक सणाचा दिवस असतो. हो ना? एक सणाचा दिवस असतो. आपण शनिवार पासून त्याची तयारी करत असतो. कपडे इस्त्री मारणं, सकाळी लवकर उठलं पाहिजे, त्यानंतर सगळा आवरावरी करणं, आणि आपल्याला वेळेवर भक्तीसाठी गेली पाहिजे. कारण आपले ब्रदर उशिरा गेल्यानंतर रागवतात, आणि म्हणून तुम्ही त्या भीतीनं लवकर येण्यासाठी धडपडता. आणि आपण ज्या वेळेला त्या मंदिरामध्ये येतो, वास्तविक आपण कोणासाठी येतो? स्वतःसाठी येतो. आणि कोणाकडे येतो? तर आपल्या पित्याला भेटण्यासाठी येतो. हालेलुया हालेलुया. आपल्या पित्याला भेटण्यासाठी येतो. कारण पूर्ण आठवडाभर या जगाशी संघर्ष करत करत मानसिकरित्या, आत्मिकरित्या आणि शारीरिकरित्या आपण थकलेले असतो. कारण प्रियानो, ते ओझं खूप असते आपल्याला. कधी कधी ते घेऊन चालता येत नाही, पेलत नाही. आणि बघा, ते ओझं इतकं ओझं असते की आपल्या मनावर त्याचा असा परिणाम असतो की ते म्हणते, चर्चला जाऊन काय होणार आहे, न गेलेलं बरं. तरी पण आपण येतोच. आणि आपल्याला माहित नाही कसे येतो. प्रियानो, आपण नाही, देव आपल्याला त्याच्या जवळ येतो बोलवून. आणि जेव्हा आपण त्याच्या जवळ येतो, लक्षात घ्या, जेव्हा आपण त्याच्या जवळ येतो की तो आपलं जे ओझं आहे ते सर्व तो काढून घेतो.
जसं आपल्या चर्च मधलं वरचं जे टायटल आहे मत्ते 11:28 म्हणते, अहो 12 क्रांत जण तुम्ही सर्व माझ्या जवळ या, मी तुम्हाला विसावा देईन. जेव्हा आपण त्याच्या जवळ जातो तो आपलं सर्व ओझ आपल्यामधून काढून टाकतो आणि प्राण आपल्याला एकदम हलकं वाटते. आपण एकदम आनंदित होतो, हर्षित होतो. कारण का? त्या वरील सामर्थ्याने तो आपल्याला परिपूर्ण करतो. देवाचं वचन म्हणते त्याच्या पूर्णतेने आपली सर्व अपूर्णता नष्ट होतो. हालेलुया. बघा, आणि त्याप्रमाणे ती सर्व अपूर्णता आपल्या जीवनातून निघून जाते आणि आपण त्याच्यामध्ये पूर्ण होतो आणि पुन्हा आपण या जगामध्ये त्या संघर्षासाठी जातो. आणि हा संघर्ष प्राणू तो आपल्या बरोबर असल्यामुळं, त्याचा अभिषेक आपल्या बरोबर असल्यामुळं आपण त्या संघर्षामध्ये विजयीही ठरतो. हालेलुया, 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 हालेलुया. आणि हे जे काही आपलं चाललेलं आहे की प्रत्येक वेळेला त्याला हरायला लागत आहे आपल्यापासून, म्हणून तो काय केला, हा लॉकडाऊन आणून आपल्याला घरामध्ये क्वारंटाईन केलेला आहे. आपण घरामध्ये अडकून बसलेले आहोत. आज आपल्याला खूप उत्साह आहे की आपल्या उपासना मंदिरात जाऊन त्याची स्तुती करावी. परंतु प्रियानो, तो जरी आपल्याला क्वारंटाईन केला परंतु आपला प्रभू आपल्याला रोज प्रत्येक रविवारी तो आपल्याला या माध्यमातून तो आपल्याला भेटण्यास येतो. या ऑनलाईन माध्यमातून आपल्याला भेटण्यास येतो. बघा, म्हणजे या ठिकाणी आपल्याला हे दिसून येते देवाचं कार्य किती महान आहे आणि आपला प्रभू किती महान आहे. सर्वजण आमेन म्हणा. हालेलुया, हालेलुया. देव किती महान आहे. जर आपण त्या पुनरुत्थानाचा संदेश तुम्हाला आठवत असेल, मी तुम्हाला मुद्दाम तो फ्लॅशबॅक नेत आहे की परमेश्वर आपल्याशी बोलला. ज्यावेळेला मरियम मगदलिनाच्या द्वारे तो त्याच्या विश्वासणाऱ्याला संदेश पाठवला, मी मरणावर विजय मिळवून उठलेला आहे आणि तुम्ही सर्व मी सांगितलेल्या जागी एकत्रित व्हा, तिथं मी तुम्हाला भेटण्यास येत आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आणि त्याच्यानंतरच्या रविवारी आपण बघितलं की परमेश्वर म्हणतो स्वर्गात आणि पृथ्वीवर सर्व अधिकार मला देण्यात आलेला आहे. आणि आपण त्या गोष्टी बघितलं मत्ते 28 आणि 18 मधून. बघा की तो काय म्हणतोय की स्वर्गात आणि पृथ्वीवर सर्व अधिकार मला देण्यात आलेला आहे, देण्यात आलेला आहे. आणि तो आपल्याशी बोलला. आणि हे तो का बोलतो? कारण आपण घाबरू नये, आपण अस्वस्थ होऊ नये. आणि त्यानंतरचा रविवारी पुन्हा तो बोलतो की विश्वासणाऱ्याच्या जीवनात सर्व काही चांगल्या करताच होतो. विश्वासणाऱ्याच्या जीवनात जे काही घडत आहे ते सर्व चांगल्या करताच आहे. आपण बघितलं मत्ते 8:28 मधून. आणि प्रियानो, त्याच्यानंतर तो पुन्हा आपल्याशी बोलला. कारण देवाला माहिती आहे आपल्या गरजा काय आहेत. बघा, कारण हे आपलं प्रश्न होतं की माझ्या जीवनात असं का घडत आहे. आणि हे समजलं, परंतु आपल्या कुटुंबामध्ये गोंधळ होता आणि आपल्याला वाटत होतं की आपल्या कुटुंबात शांती नाही. देवाने आपल्या सर्वांना त्या कुटुंबामध्ये एकत्रित होण्यासाठी, एकत्रित राहण्यासाठी, प्रेमाने राहण्यासाठी, मायेने राहण्यासाठी
क्वारंटाईन करण्यासाठी सैतानाला आज्ञा दिली, जाऊ दे, कर कर, तुला काय करायचं कर. परंतु आपण प्रियानो देवाच्या इच्छा, देवाच्या योजनेला परिपूर्ण होऊ देईना का? कारण आपण एका घरात राहून आपले विचार पटत नव्हते. बघा, आपल्या बघण्याचा दृष्टिकोन विचार होता, वेगळा होता, आणि म्हणून आपल्यामध्ये रुसाफुटी होत. आपण बोलत नव्हतो, रागवत होतो, रागात राहत होतो. आणि म्हणून देवाने आपल्याशी त्या रविवारी काय म्हणतोय तो, की आनंदी कुटुंब राहण्यामागील रहस्य, याच्यावरती तो बोलला. शुभवर्तमान त्याचा 2 अध्याय 41 ते 51 या वचनामध्ये आपण मनन केलो. हालेलुया, हालेलुया. कारण तो आपल्याला त्या प्रत्येक गोष्टीचं एक प्रियानो काय म्हणतात त्याला मराठीत, काय म्हणतात त्याला, एक तो आपल्याला टीप देत आहे की आपण काय करायला पाहिजे, कसं राहायला पाहिजे, कसं तो आशीर्वाद आपण मिळवायला पाहिजे. आणि त्यानंतर पुन्हा परमेश्वर आपल्याला या संदेशामधून तो आपल्याशी प्रश्न केलेला आहे. आणि तो प्रश्न काय होता, की आपल्या जीवनात होणाऱ्या प्रत्येक गोष्टीमध्ये देवाची योजना काय आहे, काय हे आपल्याला स्वतःला विचारणं गरजेचं होतं. आणि बघा, शुभवर्तमान 12 अध्याय आणि 16 ते 21 योजना काय आहे का? कारण परमेश्वर या वचनाद्वारे काय बोलला, कारण आपण शरीराची काळजी घेतलं, शरीराचा साठा केलो, पण तो आत्म्यासाठी काय काळजी घेतलं. बघा, आत्म्यासाठी आपण काय काळजी घेतली आणि आत्म्याचा मानना काय आहे हे तो आपल्याला त्या गेल्या रविवारी तो आपल्याशी बोललेला आहे. आणि आज तो खूप सुंदर बोलतो प्रियानो. आज तो काय म्हणत आहे, की जी माझ्या विश्वासामध्ये आहे, जी माझ्या आज्ञेमध्ये आहे, प्रभू म्हणतो त्यांना योग्य वाटेने चालवणं ही माझी जबाबदारी आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. बघा, प्रभू काय म्हणतो, जे माझ्या विश्वासामध्ये आहे, जे माझ्या आज्ञेत आहे, जे मी दाखवलेल्या मार्गावर चालतात, त्याचा मार्ग चुकू शकणार नाही का? कारण मी त्यांना योग्य वाटेने चालवे, मी त्यांना योग्य वाटेने चालवे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. तर आजचं हे वचन आपण मनन करूया. प्रियानो, नीतिसूत्र त्याचा 3रा अध्याय काढूया. नीतिसूत्र त्याचा 3रा अध्याय आणि 5 आणि 6 हे वचन आपण वाचूया. ज्याच्याकडे बायबल आहे, आपलं बायबल काढा आणि ते वचन बघा. आणि त्याच्याकडे नाही आहे त्यांनी कान घेऊन बारखाईनं तो वचन ऐका. आपल्यासाठी ब्रदर गजानन वाचतील. तू आपल्या अगदी मनापासून परमेश्वरावर भाव ठेव, आपल्याच बुद्धीवर अवलंबून राहू नको. तू आपल्या सर्व मार्गात त्याचा आदर कर, म्हणजे तो तुझा मार्गदर्शक होईल. हालेलुया, 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 हालेलुया. तर बघा, या ठिकाणी बायबल काय म्हणत आहे, तू आपल्या हे 2ऱ्या एडिशन मध्ये मी वाचतोय, तू आपल्या सर्व हृदयाने परमेश्वरावर भरोसा ठेव. काय म्हणते, काय म्हणते सर्वजण मोठ्याने? हा, तू आपल्या सर्व हृदयाने परमेश्वरावर भरोसा ठेव. कोणावर भरोसा ठेव? परमेश्वरावर भरोसा ठेव. मनुष्यावर नाही, जगावर नाही. आणि पुढे काय म्हणतो, आपल्याच बुद्धीवर टिकू नको. ओ, काय म्हणते, आपल्याच बुद्धीवर टेकू नको. तू आपल्या सर्व मार्गात त्याला ओळख. हॅलो, परमेश्वर काय म्हणत आहे, तू आपल्या सर्व
मार्गात कोणाला ओळख? परमेश्वराला ओळख. म्हणजे तो तुझ्या वाटा नीट करेल. म्हणजे तो तुझ्या वाटा नीट करेल. हालेलुया, 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 हालेलुया. आणि प्रियानो, पुनरुत्थानानंतरचा जो दुसरा रविवार आहे त्यामध्ये या गोष्टी तो आपल्याला बोललेला आहे योसेफाच्या जीवनावर. कदाचित तुम्ही विसरून गेला असेल, कारण आपण मनुष्य नेहमी विसरतो, म्हणून आपण नेहमी अडचणीत येत असतो. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. कारण बायबल मधील हे वचन खूप अद्भुत आहे. काय आहे? अद्भुत आहे. कारण हे वचन आपणास प्रकटीकरण नाही. हॅलो, हे वचन आपणास प्रकटीकरण नाही, तर परमेश्वराचं कार्य किती महान आहे हे सांगते. हे वचन आपल्याला काय सांगते? परमेश्वराचं काय कार्य किती महान आहे, किती महान आहे या गोष्टी आपल्याला सांगतो. कारण अनेक वेळेला आपल्या समोर हा प्रश्न येतो, देव इतका महान आहे, देवाचं कार्य इतकं महान आहे, आमच्या जीवनात हा प्रॉब्लेम का? आमच्या कुटुंबात हा प्रॉब्लेम का? परंतु प्रियानो, आपल्या वैयक्तिक जीवनात आणि आपल्या कुटुंबातील जीवनामध्ये देवाचा आशीर्वाद नाही आहे. काय नाही आहे? आमेन. हा, मोठ्याने. हा, देवाचा आशीर्वाद नाही आहे. बघा, कारण देवाचा आशीर्वाद नाही राहण्याचं कारण काय आहे? आपलं स्वतःच कार्य. देवाचा आशीर्वाद नाही असण्याचं कारण काय आहे? आपलं स्वतःच कार्य. कारण जे आपण आपल्या विचाराने करतो, आपण आपल्या इच्छेने चालतो आणि आपल्या इच्छेने कार्य करतो. म्हणून यामध्ये कोण संतुष्ट आहे? सैतान काय झालेला आहे? तो आपल्यावर भरपूर संतुष्ट आहे. प्राण कोण संतुष्ट आहे? सैतान आपल्यावर भरपूर संतुष्ट आहे. कारण आपण आपल्या इच्छेने, आपल्या मनाने आणि आपल्याला वाटेल तसं आपण ते कार्य करायला जातो, आणि म्हणून सैतान आपल्यावर संतुष्ट आहे, आणि म्हणून तो आपल्याला अंधाराच्या मार्गावर चालवित आहे. हालेलुया. कशावर चालवित आहे? अंधाराच्या मार्गावर चालवत असतो. बघा, आणि याचा परिणाम काय आहे? या अंधाराच्या मार्गावर चालण्याचा परिणाम काय आहे? आपल्या मनामध्ये येणारी अशांती, आपल्या मनामध्ये येणार कटुता, आपल्या मनामध्ये येणारा मीपणा, अहंकार आणि अनावश्यक समस्या आपल्या जीवनामध्ये आपण स्वतः उभा केलेली आहोत. देवानी नाही. हॅलो, देवानी आपल्यासाठी कोणतीही ह्या गोष्टी उभा केलेल्या नाही, आपण स्वतः उभा केलेली आहोत. आपण स्वतः उभा केलेले आहोत, देवानी केलेलं नाही. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आणि मग आपण म्हणतो की हे जीवन निराश आहे. हे जीवन काय आहे? निराश आहे. आणि प्राणो, आणि आपण खूप दुःखी होतो. मग जगण्यात काही अर्थच नाही, जगण्यात काही अर्थच नाही. परंतु आज मी
तुम्हाला म्हणतो की अशा थराला आपलं जीवन नेऊन दुःखी होणे हे देवाने सांगितलेलं नाही. हॅलो, अशा थरापर्यंत आपल्या जीवनाला नेऊन दुःखी होण्यासाठी देवाने सांगितलेलं नाही. आपल्याला काय करायचं आहे? या ठिकाणी मी तुम्हाला एक उदाहरण देतो, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आपण कसं दुःखी होतो, परंतु देव कधी आपल्यावर प्रेम करतो आणि तो कसं आपलं कार्य आपल्या जीवनात दाखवतो. खरं तो महान आहे. प्राण देव काय आहे? सर्वजण म्हणा, महान आहे. आणि तो खूप प्रेम करतो. आपण जरी कळत नाही तर तो करतो. आपल्याला जरी कळत नाही, त्याला माहिती आहे, तो आपल्याला नेहमी समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो. लक्षात घ्या, नेहमी समजावून सांगतो. हालेलुया, 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 हालेलुया. या ठिकाणी एक दोन भावंडांचं उदाहरण आहे की जे तुम्हाला हा पूर्ण संदेशाचा जो सारांश आहे ते तुम्हाला समजून येईल. आज परमेश्वर तुमच्याशी काय बोलू इच्छितो. ही दोन भावंड आपल्या आईवर खूप प्रेम करतात. आपल्या आईवर खूप प्रेम करतात आणि त्यांच्या आईला काहीतरी प्रॉब्लेम होता आणि तो प्रॉब्लेम मिळालो की कोणालाच कळणार. त्यांनी डॉक्टरकडे नेले, दवाखान्यात नेले, तिचा भरपूर औषध उपचार केला, सर्व प्रकारचं तिचं टेस्ट करण्यात आलं आणि तो सर्व टेस्ट नॉर्मल होता. काय होता? नॉर्मल होता. डॉक्टरांना कळणार की या बाईला झाले काय, परंतु त्या आईला प्रॉब्लेम होता. अचानकपणे तिच्या अंगात काहीतरी आल्यासारखं व्हायचं आणि ती इतका त्रास व्हायचा, नंतर फिट आल्यासारखं ती पडून बेशुद्ध पडायची. तिचा जो छळ, तिचा जो होणारा त्रास या दोन्ही लेकरांना बघवत नव्हतं आणि त्याला ख्रिस्त माहिती नव्हता. हॅलो, त्याला ख्रिस्त माहिती नव्हता, पण ख्रिस्ताला ते माहिती होतं. आणि त्यांनी नंतर जगाने जो मार्ग दाखवला, जगाने म्हणजे कोण? हॅलो, जगाचा अधिपती कोण आहे? सैतान. तो जो मार्ग दाखवला त्या मार्गावरती चालू लागले. त्यांनी अनेक देवदेवऋषीकडे गेले. त्यांनी दिलेला अंगारा, भंडारा वगैरे वगैरे काय आहे ते सगळं काय आणले. त्यांनी सांगितलेले रात्री 12 वाजता नदीमध्ये मुंडक्यापर्यंत बुडायचं आणि त्यानंतर त्यांनी केलेली सांगितलेली सर्व पूजा अर्चना करत होते, उतारा टाकत होते, सर्व काही केले, परंतु त्यांच्या आईला काही फरक पडला. प्रियानो, फक्त त्यांच्या आईला फरक नाही तर त्यामध्ये त्या दोघांनाही तो घोटाळायला चालू केला. कारण त्यांना जे समजू लागलं त्याप्रमाणे ते करू लागलं. एवढंच नाही, पाक कोकण ते पालत घातलं. कोकणात त्या सर्व देवदेवऋषींना जाऊन ते सांगेल त्या गोष्टी करत गेले, पण काही उपयोग पडला नाही. त्यांचं जीवन एकदम निराशाकडे गेलं. आणि त्यांच्या समोर, दोघांच्या समोर हा प्रश्न होता. तो प्रश्न होता काय? की जगात देवच नाही, एवढं सगळं आपण प्रयत्न केलो. मोठा मुलगा रात्रंदिवस पारायण करत होता, ज्ञानेश्वराचं, तुकारामाचं वगैरे वगैरे जे काही असेल ते सर्व पारायण, पण कुठलाच देव कोणच ऐकणार. प्रियानो, ती अतिशय भक्ती झाली आणि मग त्यांनी त्यांची सर्व आशा मेली. अंधार आणि अंधार दिसू लागला आणि त्या दोघांनी निर्णय घेतला, या जीवनात जगून काय उपयोग आणि जगायचं तरी आपण कशासाठी, काहीच अर्थ नाही. आणि मग त्यांनी आत्महत्या करण्याचा विचार आणला.
त्यांचं शेवटचं स्टेज होता. आणि त्यावेळेला देव त्यांना प्रगट झाला. हॅलो, देव कसा येतो आपल्या जवळ हे लक्षात घ्या. त्या दिवशी सायंकाळी कोणीतरी त्यांचे जवळचे नातेवाईक त्यांच्या जवळ आले आणि त्यांना सांगितलं, उद्या मी तुम्हाला भक्तीसाठी नेणार आहे. आणि त्यांना म्हटले, उद्या तुम्हाला भक्तीला यायचंच आहे आणि त्या भक्तीमध्ये अद्भुत गोष्टी घडतात वगैरे वगैरे वगैरे. वास्तविक प्रियाणू, त्या नातेवाईकाद्वारे स्वतः परमेश्वर त्यांच्या जवळ आला, कारण तो त्यांच्यावर प्रेम करत होता. जसं आपण एका रविवारी आपण बघितलं, याकोबाच्या जीवनामध्ये त्याला सर्व काही सोडण्यात आलं. तो अनाथासारखा एकटा त्या मोकळ्या रानामध्ये पडलेला होता आणि त्याला वाटलं माझं सगळं संपलेलं आहे. पण तिथं त्याची सुरुवात झाली आणि देवाने त्याला स्वप्नामध्ये दृष्टांताद्वारे दर्शन दिलं. तसं देव आपल्याला दर्शन देतो, देव आपल्याशी बोलतो. आपलं बघण्याचं आणि ऐकण्याचं दृष्टिकोन असणं गरजेचं आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आणि देवाने त्या नातेवाईकाद्वारे त्यांना आमंत्रित केलं की मुलाला तुम्ही माझ्याजवळ एकदा या आणि त्यानंतर मी तुम्हाला अडवणार नाही. कारण देव आपल्याला स्वातंत्र्य दिलेलं आहे. प्राण अगदी सुरुवातीपासून आपण बघतो, उत्पत्तीपासून सर्व काही तो आपल्याला स्वातंत्र्य देतो. फक्त एकच कुठला तरी गोष्ट सांगतो, हे करू नकोस, ते करू नकोस. तो म्हटला एकदा तू ये, नंतर तुमचं जे निर्णय आहे ते तुम्ही घ्या आणि करून टाका. आणि प्राणू, त्या दोघांनी रात्री बसून आपसात बोलले. तर एवढं सगळं केलं तर एवढं म्हणतात तर या ठिकाणी जाऊन एकदा बघून येऊया आणि नंतर आपलं जे कार्यक्रम आहे ते उद्या त्यानंतर करूया. प्राणू, तोच त्यांच्या जीवनाचा सुरुवात होता. आणि ज्या वेळेला ते त्या ठिकाणी गेले, त्या ठिकाणी बघितले की स्तुती आराधना होत आहे, लोक टाळ्या वाजवत आहेत, गाणी म्हणत आहेत आणि सर्व काही ते बघितले. आणि नंतर देवाचा संदेश चालू झाला. कारण देवाचं वचन बायबल म्हणते, इब्रिकराच्या 13व्या अध्यायामध्ये, इब्रिकरामध्ये काय म्हणते की ती दुधारी तलवारीपेक्षा तीक्ष्ण आहे. प्रत्येक मज्जातून तुला दुभागणारा, हाडांच्या आरपार जाणारा, सांध्याला दुभागणारा, मनाचं परीक्षण करणारा, विचाराचं परिवर्तन करणारा तो वचन आहे. आणि ज्या वेळेला ते वचन ऐकत होते त्यावेळेला प्राणू एक वचन त्यांच्या कानावर पडला, जो त्यांचं पूर्ण जीवनातलं त्या ठिकाणी विचारामध्ये परिवर्तन आला. तो वचन काय आहे आपण वाचूया. यशायाचं 49वा अध्याय आणि 15वं वचन काय म्हणते बघा. यशाया 49 आणि 15 वचन. स्त्रीला आपल्या पोटच्या मुलाची करुणा येणार नाही. हा, स्त्रीला आपल्या पोटच्या मुलाची करुणा येणार नाही, एवढा तिला आपल्या तान्या एवढा तिला आपल्या तान्या बाळाचा विसर पडेल काय, प्रश्नचिन्ह आहे. पुढं, कदाचित स्त्रियांना विसर पडेल, पण मी तुला विसरणार पण नाही. मी तुला विसरणार नाही. हालेलुया. या ठिकाणी परमेश्वर काय म्हणतो, कदाचित त्या स्त्रीला म्हणजे त्या आईला विसर पडेल, त्या बापाला विसर पडेल, पण मी तुला कधीच विसरणार नाही आणि मी तुला विसरलेला नाही. तू सदैव माझ्या आठवणीत, माझ्या स्मरणात आहे. पण आपण विसरतो त्याला, आपण त्याच्यापासून लांब जातो. तो आपल्याला विसरलेला नाही, तो आपल्याला शोधत का होईना येतो आपल्या जवळ.
म्हणून त्याला उत्तम मेंढपाळ ही नाव देण्यात आलेलं आहे. हालेलुया, 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 हालेलुया. आणि तो एक वचन त्या दोघा भावांच्या जीवनामध्ये परिवर्तन आणलं. त्याने म्हटले आपण इतकं देव बघितलं, इतकं सगळं केलं आणि कोणत्याही देवाकडून हा वाक्य ही वाणी आली नाही, पण हा देव म्हणतो की तुझे जन्मदाते जरी विसरले तरी मी तुला विसरणार नाही. आणि नंतर ते प्रार्थनेसाठी पुढे गेल्यानंतर त्याच दिवशी त्यांनी देवाला पूर्णपणे आपलं जीवन समर्पित केले. कसं? त्यांच्या खिशामध्ये भरपूर अंगारा होता, भरपूर भंडारा होता, वगैरे वगैरे काय काय होतं ते सगळं त्यांनी काढून फेकून दिले आणि एका मनाने त्याच्यावर विश्वास ठेवले ज्यानं त्यांना बोलवलेला होता आणि आपलं सर्वस्व त्याच्या चरणी समर्पण केले. आणि जेव्हा ते प्रार्थनेसाठी पुढे गेले प्रियानो, पवित्र आत्म्याचा जेव्हा वर्षा होतो, तुम्हाला माहिती आहे काय होते. ते पडले, ते लोळले, त्यांना त्रास झाला वगैरे वगैरे वगैरे. आणि त्यांचा जो प्रॉब्लेम तिथं निघायला चालू झालं. कारण जसं मी तुम्हाला म्हणलं, आपण जेव्हा त्याच्या जवळ येतो तो आपलं सर्व संघर्ष, आपलं सर्व जीवनातलं ओझ, मानसिक असू दे, आत्मिक असू दे, शारीरिक असू दे, काढून घेतो आणि आपल्याला हलकं करतो आणि त्याच्या अभिषेकाने भरतो. आणि ते पूर्णपणे विचाराने, मनाने, शरीराने हलकं झालं, हलकं झालं. आणि नंतर प्रियानो, त्यांच्यामध्ये तो अभिषेक आला आणि त्यांना जगण्याची आशा निर्माण झाली, तो उत्साह निर्माण झाला. त्यांचा आत्महत्याचा प्रोग्राम कॅन्सल झाला आणि तिथं सैतान हल्ला. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. हे देवाचं कार्य आहे, हे देवाचं महान कार्य आहे. आणि ते हारले, सैतान हल्ला. आणि प्रियानो, परंतु एक लक्षात ठेवा, सैतान हरला म्हणजे तो जखमी झालेला एखादा वाघासारखा, सिंहासारखा असतो, तो नेहमी शोधत असतो. आज तुम्हा प्रत्येकाच्या जीवनामध्ये अनेक अनुभव परमेश्वराने दिलेला आहे, परंतु तुम्ही ते विसरलेला आहात. आज प्रियानो, पुन्हा तो तुमच्याशी बोलत आहे आज, कारण तुम्ही तुमचा मार्ग विसरलेला आहात. तुमचं सर्व देवाचा तो आशीर्वाद, देवाची कृपा तुम्ही विसरलेला आहात. प्रियानो, आज त्याला स्मरण करा, कारण जेव्हा आपण विसरतो तेव्हा आपण भरकटतो. जेव्हा आपण विसरतो तेव्हा आपण त्याच्या जाळ्यात अडकतो. जेव्हा आपण विसरतो प्रियानो, तेव्हा आपल्या जीवनामध्ये अंधाराला आपण आमंत्रण देतो. हालेलुया, 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 हालेलुया. या भावंडांनी त्याला विसरले नाहीत, ते त्याच्याशी प्रामाणिक राहिले आणि जे त्यांच्या जीवनामध्ये एक प्रकारचं फुल स्टॉप आलेला होता, म्हणजे पूर्ण विराम आलेला होता त्यांची प्रगतीची, ते पूर्ण विराम येशूने काढून टाकला. जो मोठा आपलं BSc पूर्ण केला इलेक्ट्रॉनिक्स मध्ये, कॉम्प्युटर मध्ये, आणि नंतर जो धाकटा आहे तो आपलं ग्रॅज्युएशन पूर्ण करायला सुरुवात केला, कारण तो फक्त त्याची 12वी झाली होती. आणि प्रियानो, ते देवाबरोबर चालले, देवाचा आशीर्वाद त्यांच्यावर अफाट उतरू लागला. फक्त बुद्धीने नाही, आरोग्याने नाही, तर जैविकरित्या देखील देवाने त्याला मोठ्याला नोकरी दिली आणि तो नोकरी करत होता, धाकटा शिकत होता. आणि आधी धाकटा नोकरी करत होता, मोठा शिकत होता. आणि नंतर प्रियानो, देवाने
धाकट्याला देखील ग्रॅज्युएशन पूर्ण झालं, नंतर त्याला फेलोशिप देण्यात आलं महाराष्ट्र गव्हर्नमेंट तर्फे, आणि तो आपला PhD केला. प्रियानो, देवाने त्यांना सर्व दृष्टीने वाढवले. आता या ठिकाणी खूप महत्वाची पायरी आहे, लक्षात ठेवा. देवाने त्यांना सर्व दृष्टीने वाढवत नेले, आशीर्वादावर आशीर्वाद देत गेला. कारण आज आपण आपल्या जीवनामध्ये जे काही आहोत, आज आपण आपल्या जीवनामध्ये आपली जी काही प्रगती आहे, हे सर्व फक्त त्याच्याद्वारे, त्याच्यामध्ये आणि त्याच्याबरोबर या गोष्टी होत असतात. पण प्रॉब्लेम, मनुष्य विसरून जातो. ज्या वेळेला तो प्रगती येते, ज्या वेळेला तो आशीर्वाद येतो, आपण विसरतो. गेल्याच रविवारी देव बोलला बघा. आपण विसरल्यामुळे काय होतो, ह्या मुलांच्या मध्ये खरोखर देवाचा आत्मा कार्य करत आहे, जे मी बघितलेलं आहे. कारण देवाचा आत्मा हे काय प्रियानो? देवाचा आत्मा आपल्याला विसावा देतो. देवाचा आत्मा आपल्याला शांती देते. मत्ते 11:29 मध्ये म्हटलेलं आहे. आपण वाचूया म्हणजे तुमच्या लक्षात राहील. काय म्हणते बघा. मी जो मनाचा सौम्य व लीन आहे, त्या माझी जू आपणावर घ्या व माझ्यापासून शिका म्हणजे तुमच्या जीवास विसावा मिळेल. आज प्रियानो, त्यांनी ती ख्रिस्तापासून शिकले. कधी त्यांना आपल्या शिक्षणाचा गर्व नव्हता. कधी त्यांना देवाने दिलेला त्या आशीर्वादाचा गर्व नाही. आणि त्यामध्ये ते नम्र लीन होऊन चालू लागले. आणि प्राण देवाने त्यांना शखानाचं मेंबर बनवलं. आणि त्यांचं पूर्ण समर्पण शखानासाठी होतं. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. त्यांना कधीही कोणत्याही गोष्टीसाठी विचारलं गेलं नाही. ते स्वतःहून आपल्या समर्पणाने काम करू लागले. तुम्हाला माहिती असेल, ज्या वेळेला साबात दिवशी आपल्याला जेवण वगैरे होत असतो, त्यामध्ये प्राणू ते स्वतः स्वयंपाकासाठी ते स्वतः तयार करतात. साफसफाई असते, त्यामध्ये त्यांचा हातभार असतो. आणि इतर कामासाठी हातभार असते. ते सर्व काही स्वतःहून आनंदाने करतात. असं नाही की आज मी इतका मोठा आहे, मी कशाला हे काम करावं, माझे हे काम करायचे आहे का? भांडी घासण्यापासून सर्व काम करा, ही त्यांची नम्रता आणि लीनता आहे. कोणासाठी? परमेश्वरासाठी. देव बघतो. अनेक वेळेला झाडलोट करण्यासाठी त्यांचं समर्पण असते. ते म्हणत नाही एवढा शिकलेला आहे, मी असं आहे, मी तसं आहे, हे काम माझं नाही, हे मी करावं का? आज अनेकांना हा प्रॉब्लेम आहे प्रियानो. मी माझ्या आध्यात्मिक जीवनात अनेक लोक माझ्या जीवनात येऊन गेले. मी बघितले 1986 पासून देव माझा वापर करतोय. अनेक व्हरायटीज माझ्याकडे आली. देवाचा आशीर्वाद आला जेव्हा ते वाढू लागले. आणि चालता चालता लगेच ते दिसतच नाही, त्यांचा आशीर्वादही दिसत नाही. कुठं गेला, कुठं हरवले? आत्मपरीक्षण करत नाही. दुसऱ्यावर कडे बोट दाखवणं खूप आवडते. हॅलो, दुसऱ्यावर बोट दाखवणं खूप आवडते. भाषण करणं खूप सोपं आहे, पण कृती करणं खूप अवघड आहे प्रियानो. आणि ज्याच्या आतमध्ये त्या आहे ते कृतीतून दिसून येतो. जर माझ्यात प्रेम आहे, लक्षात ठेवा, माझ्या कृतीतून तो प्रेम दिसणं गरजेचं आहे. मी प्रेम करतो म्हणायची गरज नाही. माझ्या रागवण्यात देखील तो प्रेम आहे. हॅलो, लक्षात ठेवा.
खूप महत्वाचं आहे, हे खूप महत्वाचं आहे. आज देवाचा आत्मा काय आहे हे समजून घ्या प्रियानो. काही लोक म्हणतात मला देवाचा आत्मा आहे, काहीतरी गावात हो 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 मला देवाचा प्रकटीकरण असं झालं. हॅलो, देवाचा आत्मा असा नाही. प्रभू येशूने कुठेतरी असं शो ऑफ केलेलं आहे बायबलमध्ये. बघा, शांत आहे तो, शांत. काही लोक म्हणतात देवाचा आत्माला हलतात. बघा, कुठे येशू हल्लेलं दिसते नाही. कारण यांच्यामध्ये जी ही नम्रता आणि लीनता आहे, देवासाठी जे योगदान आहे न सांगता करणं, यातच देव त्यांना आशीर्वादित करत गेला. कारण नीतीश सूत्रामध्ये बायबल काय म्हणते बघा, नीतीश सूत्र त्याचा 22 अध्याय आणि 4 वचन, त्याचा 22 अध्याय आणि 4 वचन वाचा. नम्रता व परमेश्वराचे भय, हा, नम्रता व परमेश्वराचं भय, यांचे पारितोषिक, याचे पारितोषिक धन, धन, सन्मान सन्मान व जीवन व होय. जीवन होय. बघा, धन, सन्मान व जीवन होय. क्षमा, देवाचं भय तुमच्या मनात आहे आणि तुम्ही देवाला भिवून नम्रतेने चालता प्राणो, देव तुम्हाला आशीर्वादित केल्याशिवाय राहत नाही. तुम्हाला धन देतो, सन्मान देतो व जीवन देतो. आज काही लोकांना धन मिळालेलं आहे, जीवन नाही आहे प्राणो. फक्त दाखवतात मला जीवन आहे, पण आतून ते पाक काय म्हणतात त्याला, पोखरले गेलेले आहे. पोकळ काय म्हणतात, पोखरलेले आहे. धन भरपूर असेल पण त्याचा उपभोग घेण्यासाठी तो तुम्हाला आशीर्वाद देणं गरजेचं आहे. सन्मान प्रेरणा आपोआप येतोय, तुम्हाला मागण्याची गरज नाही. तुमच्या कृतीतून तुम्हाला सन्मान मिळत जातो, लक्षात ठेवा. आणि हे खूप महत्वाचं आहे. आज प्रियानो, परमेश्वर देव तुम्हाला आज तुमच्याशी बोलत आहे, बोलत आहे. कारण तुमच्या समोर अनेक प्रश्न असतील. आज गेल्याही आठवड्यात तो हेच बोलला. पण एक लक्षात ठेवा, तुम्ही जर त्याच्या बरोबर चालता तो तुम्हाला चुकू देणार नाही. आधी लेकर त्याला देवाची ओळख नाही, पण ज्या वेळेला त्यांना देवाची खरी ओळख झाली ते देवाबरोबर चालू लागले, देवाबरोबर राहिले. आज आपल्याला देवाची ओळख आहे आपण म्हणतो, आज आपण देवाबरोबर चालतो का? देव आपल्यामध्ये आहे का? एरियोमध्ये जेव्हा येशू आला त्याच्या माग भरपूर मोठा लोटा होता लोकांचा, बघा. परंतु फक्त त्या उंबराच्या झाडाखाली आल्यानंतर मात्र येशू वर तोंड केलेला आहे आणि वर तोंड करून म्हणतो, अरे झक्कयस, खाली होतं जसं की जुनी ओळख असल्यासारखं. का? हे स्वतःला विचारा, मी झक्कयस आहे का? येशू मला विचारतो की मी आज तुझ्या घरी येणार आहे. आज प्रियानो, तुमच्यामध्ये ती उत्कंठा पाहिजे. माझं जीवन अंधकारमय झालेलं आहे, माझं घर अंधकारमय झालेलं आहे, आज माझं कुटुंब अंधारात आहे. कशामुळं? प्रियानो, आज तरी तुम्ही त्या आंधळा बातम्यासारखं येशूची प्रतीक्षा करून त्याला कधी ओरडता, अरे दावीद पुत्र, येशू माझ्यावर दया कर, असं ओरडता. एकदा मनापासून ओरडून बघा आणि म्हणा की प्रभू माझे डोळे उघड, कारण मी माझ्या डोळ्यावर तो अहंकाराचा पडदा आहे, मीपणाचा पडदा आहे, गर्विष्ठपणाचा पडदा आहे, मोहाचा पडदा आहे, लोभाचा पडदा आहे, वासनेचा पडदा आहे. आणि आज
हा पडदा, हा अंधकार माझ्या जीवनात नाही, माझ्यामध्ये असलेली माझी सर्व कुठून त्या अंधारात जात आहे. आत्ता तरी त्याला हाक मारत मिळालो की तो तुमचे डोळे उघडे आणि मग तुम्ही त्याला पाहाल. बारतिमेया कोणाला पाहिला? त्याला पाहिला. येशू कोणाच्या घरी गेला? झक्कियाच्या घरी गेला. झक्किया कोणासमोर बसला? येशू समोर बसला. येशूची कृपा दृष्टी त्याच्यावर पडली. बघा, आणि तो येशूला पाहिला. हाच त्याचा आशीर्वाद, जो त्याच्या घराचं तारण त्याचं तारण होतं. अंधळा बारतिमेयाचे डोळे उघडले. बायबल म्हणते तो येशूच्या मागच चालू लागला. आज आपल्याला त्याच्या मागच चालायचं आहे. त्याच्या पावलावर पाऊल टेकून चालायचं आहे. हे अतिशय महत्वाचं आहे प्रिय. आज हा प्रश्न आपल्या प्रत्येकाला परमेश्वर करत आहे. कारण माझा विश्वास आहे, तोंडाने बोलून उपयोग नाही, कार्य आणि कृती असणं गरजेचं आहे. कारण येशू म्हणतो, योहान शुभवर्तमान त्याचा 11वा अध्याय आणि 40व्या वचनात काय म्हणते बघा. योहानाचा 11वा अध्याय आणि 40वा वचन. येशूने तिला म्हटले, येशूने तिला म्हटले, तू विश्वास ठेवशील तू विश्वास ठेवशील तर देवाचे गौरव पाहशील. तर देवाचं गौरव पाशील. जर तुम्ही विश्वास ठेवला, जर तुम्ही विश्वास ठेवला तर तुम्ही त्याचं गौरव पाहाल तुमच्या जीवनामध्ये. पूर्ण समर्पण व्हा. कारण प्राणू आपण काही करू शकत नाही. येशू आपल्यासाठी स्वतः एक रोल मॉडेल आहे. कारण तो मानव म्हणून या जगात असताना कधी आपल्या बुद्धीवर तो टिकून नव्हता. बघा, कधी तो आपल्या बुद्धीवर टिकून होता. सर्व मार्गामध्ये तो पित्याला ओळखत होता. सर्व मार्गात तो पित्याला ओळखत होता आणि पिता त्याच्या वाटा नीट करत होता. कारण तो स्वतः काही केलेलं नाही. बघा, बायबल काय म्हणते बघा. योहान शुभवर्तमान त्याचा 5वा अध्याय 19 आणि 20 या वचनामध्ये, 19 आणि 20 या वचनामध्ये ह्यावरून येशूने त्यांना उत्तर दिले, मी तुम्हाला खचित सांगतो, पुत्र पित्याला जे काही करताना पाहतो त्या वाचून काहीही त्याला स्वतःहून करता येत नाही. येशू या जगात असताना तो म्हणतो की पिता जे करत आहे तो ते पाहतो, तो स्वतः काही करत नाही. पुढं, कारण जे काही तो करतो ते पुत्रही तसेच करतो. जे काही तो करतो तेच पुत्रही तसंच करत आहे. प्राणो, जो परमेश्वर तुमच्यासाठी एक संकल्प केलेला आहे, त्याच संकल्प तुमच्या जीवनामध्ये पूर्ण होण्यासाठी तो जे काही तुमच्याशी करत आहे ते घडू दे. त्या मार्गाने चला. तो सांगतो त्याप्रमाणे वागा, त्याप्रमाणे करा. प्राणू, तुम्ही जे आहात ते राहणार नाही. याकोब राहिला नाही, इस्रायल झाला. अब्राहम राहिला नाही, अब्राहम झाला. बघा, शिमोन राहिला नाही, तो पेत्र झाला. आज प्राणू, परमेश्वर म्हणतो तुम्ही राहणार नाही, तर तो तुम्हाला एक वेगळा बनवेल. जसं पूर्वी मला लोक अंथ्या म्हणायचे, परंतु आज लोक मला ब्रदर म्हणून ओळखतात. माझं नाव कोणाला ओळखत नाही. जोपर्यंत ब्रदर अँथनी म्हणत नाही तोपर्यंत लोक ओळखू शकत नाहीत. मला ब्रदर म्हणतात. कारण देव प्रियानो तुम्हाला बदलतो सर्व काही. आज तुम्हाला बदलावं इच्छा आहे,
तुमच्या कुटुंबाला बदलावं इच्छा आहे, तुमच्या प्रियजनांना बदलावं इच्छा आहे, प्रियानो सांगतो ती करा. कारण तू तुम्हाला शेवटचं वचन देतो. तो काय म्हणते बघा, मत्ते 28 आणि 20 मध्ये, मत्ते 28 आणि 20 मध्ये, प्रिय लहारती चंद्रेश्वर लखारती प्रभू. हा, जे काही मी तुम्हाला आज्ञा पिले जे काही मी तुम्हाला आज्ञा पिले ते सर्व त्यास पाळावयास शिकवा. ते सर्व त्याच पाळावे. या ठिकाणी काय म्हणतात? मी जे काही तुम्हाला आज्ञा देत आहे, हॅलो, मी जे काही तुम्हाला आज्ञा देत आहे ते तुम्ही पाळा. पाळा म्हणजे मी या युगाच्या समाप्तीपर्यंत सर्व दिवस तुमच्या बरोबर राहील. बरोबर आहे ना? बघा, मी या युगाच्या समाप्तीपर्यंत सर्व दिवस तुमच्या बरोबर राहील. तो तुमच्या बरोबर राहील. आज प्रियानो, परमेश्वर आपल्या बरोबर आहे का नाही? आज स्वतः या गोष्टीचा चाचपणी करा आपल्या मनामध्ये. आज आपण लॉकडाऊन मध्ये आहोत नक्की, पण तो खायला कमी आहे, प्यायला पाणी नाही, अंगावर कपडे नाही, आरोग्य आहे, आनंदमय आहे, सहकुटुंब आपण एकत्रित आहोत, कधी आपल्याला बोलायला वेळ मिळत होतं, एकत्र जेवत आहोत, बघा, हसत आहोत, एकत्र गोष्टी करत आहोत. हे सर्व काय आहे? हॅलो, आज तुम्ही टीव्हीवर बघता, अनेक लोकांना जेवायला मिळत नाही, अनेक लोकांना आपलं घर नाही, अनेक लोकांना आपल्या कुटुंबापासून ते लांब आहे, त्यांना भेटण्यासाठी जायला ते पायी चालत आहे, कोण रस्त्यातच मरत आहे. आज प्रियानो, देवाने आपल्याला सर्व बाजूने आशीर्वादित केलेलं आहे. हे त्याचं प्रेम नाही तर काय आहे? आज आपल्याला त्या विश्वासामध्ये चालून त्याचं साक्षी बनायचं आहे, साक्षी बनायचं आहे. म्हणून प्रियानो, सर्व चिंता काढा, कुठला चुकीचा मार्ग पत्करू नका, चुकीचा विचार आणू नका, चुकीच्या मार्गावर जाण्याचा विचार करू नका, जगाचं ऐकू नका, देवाचं वाणी ऐका, देवाबरोबर एक व्हा. यावेळेला आपण सर्वजण डोळे झाकूया आणि या गीताद्वारे आपण ही प्रार्थना करूया. ही गीत नसून ही प्रार्थना आहे प्रियानो. सर्वजण आदेश आपल्या समोर पहा. आणि जसं तो वचन देतो त्याप्रमाणे तो आपल्याला सांभाळणारा परमेश्वर आहे. बघा, जैसी माता संभालती है वैसा यीशु संभालेगा. जैसी माता संभालती है वैसा यीशु संभालेगा. सीने से लगाएगा, चिंता से हटाएगा. सीने से लगाएगा, चिंता से हटाएगा. जैसी माता संभालती है वैसा यीशु संभालेगा. जैसी माता संभालती है बड़े प्रभु
तेरे कारण वो घायल हुआ, मेरे पापों को उठा लिया। जैसी माता संभालती है वैसा यीशु संभालेगा। जैसे माता संभलती है वैसा यीशु संभालेगा। हाथ पकड़ के चलाएगा, चट्टान पर चढ़ाएगा। हाथ पकड़ कर चलाएगा, चट्टान पर चढ़ाएगा। जैसी माता संभालती है संभालेगा। जैसे माता संभलती है वैसा यीशु संभालेगा। कभी भी ना छोड़ेगा, कभी भी ना त्यागेगा। कभी भी न छोड़ेगा, कभी भी न त्यागेगा। जैसी माता संभालती है वैसा यीशु संभालेगा। जैसे माता संभलती है वैसा यीशु संभालेगा। हालेलुया, 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 हालेलुया। हालेलुया, 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 हालेलुया। हालेलुया, 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 हालेलुया। हालेलुया, 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 हालेलुया। हालेलुया, हालेलुया। Glory Allah di atas drisya delakaraதி நீ அப்பா ஓர் dellardi நீ அப்பா ईश्वा 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 ईश्वा। सेनाधीश परमेश्वरा, आज खरोखर प्रभू आमचा भरोसा तुझ्यावर नाही तर जगावर होता, जगातल्या लोकांच्यावर होता. आम्ही प्रभू तुझ्या वर अवलंबून नाही तर आम्ही आमच्या बुद्धीवर अवलंबून होतो. माझ्या देवा, आमच्या सर्व मार्गामध्ये थोडस अडखळण जरी आलं, अडथळे निर्माण झाले, माझ्या प्रभू आम्ही
नेहमी कुरकुरतो. ज्या इस्रायलांच्या जीवनामध्ये तो अद्भुत अद्भुत चिन्ह केलास मोशेच्या द्वारे, परंतु त्यांनीही प्रभू नेहमी ते तुझ्या विरुद्ध कुरकुर करत होते. तू त्यांच्या संगती असताना देखील, कारण वचन म्हणते दिवसा मेघस्तंभ आणि रात्री अग्निस्तंभाने तू चाललास, परंतु ते नेहमी कुरकुरायचे, कारण त्यांचा भरोसा नव्हता. आज आम्ही देखील त्यापैकीच एक आहोत प्रभू, म्हणून आम्ही नेहमी कुरकुरतो. आम्ही तुझा ऐकत नाही, आमच्या बुद्धीवर टिकून राहतो. ज्यावेळेला आम्ही त्या सर्व मार्गात तुझी इच्छा काय आहे हे न समजता आमच्या इच्छेने आम्ही काहीतरी निर्णय घेतो आणि आमच्या वाटा चुकतात प्रभू. आज माझ्या देवा, या वचनाद्वारे तुमचे डोळे उघडलेले आहे. कारण आज प्रभू या लेखांच्या सारखे अनेकांच्या मन निराश आहे, अनेकांच्या मनामध्ये तो वाईट विचार आहे, आणि आज तू त्या प्रत्येकाला बोलवत आहेस. त्या प्रत्येकाला तू प्रभू आज आमंत्रण देत आहेस की माझ्यावर विश्वास ठेव आणि मी दाखवलेल्या मार्गाने चाल, आणि मग तू बघ तुझ्या जीवनात काय होतो. हो माझ्या देवा, तू आमच्यासाठी सर्व काही अद्भुतरित्या करणारा परमेश्वर आहे. कारण ही सर्व सृष्टी तुझी आहे, याचा निर्माता तू आहेस प्रभू देवा. तुझ्या इच्छेच्या विरुद्ध एक पाणी हलू शकत नाही, हे आम्ही का विसरतो. म्हणून आज हे प्रभू पश्चातापी हृदयाने आम्ही तुला शरण येत आहोत. पश्चातापी हृदयाने आम्ही तुला शरण येत आहोत. आज माझ्या देवा आम्हाला क्षमा कर. आमच्या या वाईट विचारामुळं, आमच्या या वाईट वागण्यामुळं, आमच्या या वाईट कृतीमुळं प्रभू आमच्यामध्ये येणारा अविश्वासपणा, ज्याच्यामुळं आम्ही तुला आज दुखवलेले आहोत, तुझ्या प्रेमाला आम्ही विसरलेले आहोत. आज माझ्या देवा आम्हाला क्षमा कर, आम्हाला क्षमा कर, आम्हाला क्षमा कर. तुझ्या रक्ताचा अंघोळ घाल प्रभू. आज आमच्या विचारामध्ये असलेले प्रत्येक ओझे तू काढ, आमच्या मनावर असलेलं प्रत्येक ओझं तू काढ, आमच्या शरीरामध्ये असलेली प्रत्येक अधूपणा, अशक्तपणा तू काढ प्रभू. आणि आज तुझ्या आत्म्याचा अभिषेक आम्हाला दे, तुझ्या सामर्थ्याचा अभिषेक आम्हाला दे. आणि माझ्या देवा आज तू आमच्याकडून, आमच्या कुटुंबाकडून गौरवीला जा, गौरवीला जा प्रभू. म्हणून आज तो अभिषेक आम्हाला दे, त्या अभिषेकामध्ये आम्हाला चालू दे, त्या अभिषेकामध्ये आम्हाला चालू दे. म्हणून तू तो अभिषेक जो तू आम्हाला दिलास, आमच्या या कृतीमुळे, आमच्या या कार्यामुळे आम्ही गमावलेले आहोत. आज माझ्या देवा त्या अभिषेकाचं दृढीकरण आमच्या जीवनात कर, त्या अभिषेकाचं दृढीकरण आमच्या कुटुंबात कर प्रभू. आणि आज आमची दृष्टी तुझ्याकडे असते, आमचं कान तुझ्या वारीकडे असते. कारण हे माझ्या देवा तू आम्हाला कधी न सोडणारा, न टाकणारा आमचा परमेश्वर आहे, आमचा प्रभू आहे, आमचा स्वामी आहे. म्हणून आम्ही तुझी स्तुती आणि स्तुती आणि स्तुती करून तुला धन्यवाद 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 आणि धन्यवाद देतो, धन्यवाद देतो, धन्यवाद देतो प्रभू, धन्यवाद देतो, धन्यवाद देतो. आमीन, आमीन, आमीन. यावेळेला आपण सर्वजण येशूने आपल्याला पित्याची प्रार्थना शिकवलेली आहे, विश्वासाने समजून एका आवाजात आपण म्हणूया. हे आमच्या स्वर्गातील बापा,
तुझे नाव पवित्र मानले मानले जाओ. तुझेच राज्य जसे स्वर्गात तसे आज पृथ्वीवर आहे. तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे आणि जसे आम्ही आमच्या ऋणास ऋण सोडली आहे तसे तू आमचे ऋण आम्हास सोड आणि आम्हाला परीक्षेत आणू नकोस तर वाईटापासून तू सोड. कारण की राज्य सामर्थ्य आणि गौरव हे सर्व काळ तुझीच आहे. आमीन आमीन आणि आमीन. हालेलुया. यावेळेला आपण प्रभू जवळ त्याचा आशीर्वाद मागूया. आपल्याला बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असलेली परमेश्वराची कृपा, प्रभू येशूची शांती, पवित्र आत्म्याचा सुंदर सहभागिता आज तुम्हा प्रत्येकाबरोबर आणि तुमच्या कुटुंबाबरोबर सदा आणि सर्व काळ असो. आमीन. हालेलुया. हालेलुया. हालेलुया.